मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्या सोबत आहेत। विनोद पाटील जी, आपण बघतोय महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना चीड आणणारा, महाराष्ट्रातल्या जनतेला चीड आणणारा हे वक्तव्य आहे राहुल सोलापूरकर यांचं। कसं बघताय याच्याकडे? ते निंदनीय आहे, त्यांचा निषेध आहे। तर मागच्या 3 वर्षापासून मी स्वतः आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करतो आणि इतिहास दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो नवीन पिढीला की छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस बलाढ्य राजा औरंगजेबच्या कैदेत असताना महाराजांना ज्यावेळेस वाटलं तर चातुर्याने चाणक्य नीतीने महाराज कसे बाहेर आले, हा इतिहास आहे। आणि तरुण पिढीने हा इतिहास शिकावा, डिप्रेशन मध्ये जाऊ नये यासाठी 3 वर्षापासून आम्ही कार्यक्रम करतोय आणि हा इतिहास आहे। आणि हा मूर्ख, आपण छोटा शब्द पडेल अशा कलाकाराबद्दल त्याला जी प्रतिक्रिया त्यांनी दिली अतिशय निंदनीय आहे। आणि मला असं वाटतं की प्रसिद्धीचा धोका देण्यासाठी हा मूर्खपणा त्यांनी केला असेल। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने संपूर्ण देश चालतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे नॅशनल हिरो आहेत, त्यांचे पराक्रम आहे, त्यातला फार मोठा पराक्रम हा आग्र्याला त्यांनी केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देत नाही। महाराजांचा इतिहास आहे, हा सूर्य इतका स्वच्छ आहे, तो कायम ज्वलंत राहील। विनोद पाटील जी, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, दैदिप्यमान इतिहास आहे, त्यांचे पराक्रम आणि त्यांच्या एकंदरीत संपूर्ण इतिहास सगळ्यांना प्रेरणा देणारा ज्वलंत अशा प्रकारचा इतिहास आहे। ही मानसिकता येते कुठून अशा प्रकारच्या व्यक्तींची अशी वक्तव्य करण्याची? काय झालं हल्ली की सोशल मीडियाच्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर मिळवण्यासाठी आणि काही जाहिराती मिळवण्यासाठी असं नालायकपणाचं वक्तव्य केलं जातं। सगळ्यात पहिलं तर हे व्यक्ती निश्चित महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व आहे का, हे व्यक्ती भारताचा नागरिक आहे का, हेच मुळात तपासलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे। कारण महाराष्ट्रामध्ये जन्मलेला व्यक्ती, भारतामध्ये जन्मलेला व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन कार्य करतो, तर असा प्रश्न विचारू शकत नाही। त्यामुळे या अगोदर सोलापूरकर जे आहेत त्याची तपासणी झाली पाहिजे। अगदी विनोद पाटील जी, धन्यवाद। तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल। आपण बघितलं राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते। एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोलापूरकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते, त्यासाठी त्यांनी किती हुंडी वठवली याचे पुरावेही आपल्याकडे आहेत असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलंय। एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय आणि आता सोलापूरकर यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आलेली आहे।